विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण 8वी गणित चॅप्टर फर्स्ट परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या 8th मॅथमॅटिक्स रेग्युलर टेक्स्ट बुक सिलेबस चॅप्टर फर्स्ट रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स. लेट्स स्टार्ट सून. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण रॅशनल अँड इरॅशनल नंबर व्हिडिओ नंबर 2 म्हणजेच परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांचा व्हिडिओ नंबर 2. यामध्ये आपण जे घटक पाहणार आहोत त्यामध्ये डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर्स म्हणजेच परिमेय संख्यांचे दशांश रूप. डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर म्हणजेच परिमेय संख्यांचे दशांश रूप. त्यानंतर नेक्स्ट इरॅशनल नंबर म्हणजेच अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या इरॅशनल नंबर्स ऑन नंबर लाईन म्हणजे अपरिमेय संख्या संख्या रेषेवर दाखवणे. तर हे महत्त्वाचे पॉइंट्स, ऑल दीज इम्पॉर्टंट पॉइंट्स वी कॅन लर्न इन दिस व्हिडिओ. वॉच केअरफुली अँड लास्टली वी हॅव टू गिव्ह होमवर्क. तर सर्वांनी काळजीपूर्वक व्हिडिओ पहा. शेवटी आपण होमवर्क देणार आहोत, तो होमवर्क पण तुम्हाला पूर्ण करायचा आहे. तर सुरुवात करूया आपण डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर्स. फर्स्ट ऑफ ऑल वी सी हिअर डेसिमल प्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर्स म्हणजेच परिमेय संख्यांचे दशांश रूप नेमकं कसं लिहायचं हे आपण समजून घेऊयात. तर पहा, परिमेय संख्या जर आपण पाहिल्या, फॉर एक्झाम्पल 1/2, तर याचं डेसिमल फॉर्ममध्ये रूपांतर करत असताना डायरेक्ट 2नी जर ह्या 1ला भागलं तर भागाकार कसा करतात हे आपण समजून घेऊयात. तर हा भागाकार करण्यापूर्वी आपण 5/2 हा भागाकार करूयात. त्यानंतर फर्स्ट, सो यू डायरेक्टली डिवायडेड 2 5/2, 2 1 2, 2 2 4, रिमेन्स 1. देन यू टेक पॉइंट और डेसिमल, remains 1, become 10 and 2 5 10. So this is the form of decimal of 5/2 म्हणजेच 5/2 याचं रूपांतर 2.5 अशा पद्धतीने आपण करतो. त्याच पद्धतीने आता हा जर भागाकार केला आपण, इफ यू डिवायडेड 2 1/2, 2 1 2, हिअर 0 पॉइंट, रिमेन्स 1 अँड बिकम 10, 2 5 10 मीन्स 0.5. तर या पद्धतीनं हे डेसिमल फॉर्म झालेला आहे. यामध्ये हा जो भागाकार आहे तो इथंच संपतो कारण पुढे 0 येतं. मीन्स हिअर द प्रोसेस ऑफ डिव्हिजन एंड्स. सो सच डेसिमल फॉर्म ऑफ द रॅशनल नंबर इज कॉल्ड टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. तर या प्रकारचे जे स्वरूप आहे, सच टाइप ऑफ डेसिमल फॉर्म इज कॉल्ड terminating decimal form. It's known as terminating decimal form. म्हणजेच याला खंडित दशांश रूप असं म्हणतात. मराठीमध्ये खंडित दशांश रूप. बिकॉज हिअर एंड द डिव्हिजन म्हणजे या ठिकाणी भागाकार संपतो आणि याचं रूपांतर एवढंच राहतं. तर याला आपण खंडित दशांश रूप, त्यालाच इंग्लिशमध्ये टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म असं म्हणतात. तर आपल्याला आणखी एक भाग शिकायचा आहे यामध्ये, नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. तर नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म कसे असतात ते समजून घेऊया आपण. नॉन टर्मिनेटिंग non-terminating decimal form
if you divided 1/3, then here 3 1 3, 3 0 remains 10, 1 and 10 become tens, so 3 3 9, after 3 3 9, 3 3 9 and so on. This called non-terminating decimal form, and you can write this as a terminating form like 0.3 बार or. तर याला आपण जर समजा हे अखंड रूप आहे, अखंड म्हणजे आपण हे 3 3 3 किती वेळेस लिहिलं तरी या ठिकाणी भागाकार संपणार नाही. मीन्स हियर द डिव्हिजन इज नॉट हॅव एंड, म्हणजे या ठिकाणी एंड होतच नाही, म्हणून या ठिकाणी 0.3 बार या पद्धतीने आपण याचं वाचन करतो किंवा लेखन करतो. जर आपण आणखी एखादा जर भागाकार पाहिला, सपोज दॅट 7/6, 6 1 6, 6 1 6 remains 1, then becomes 40, 6 6 36 remains 4, then 40, 6 6 36, 6 6 36 and so on, and you can write as a terminating form 1.6 bar. तर या पद्धतीने आपण याचा वाचन करतो. तर हे जे काही फॉर्म आहेत किंवा हे जे रूपांतर आहे हे कसं करायचं तुम्हाला लक्षात आलं असेल. यू कॅन डिवाइड डायरेक्टली अँड मेक अ डेसिमल फॉर्म. तर या पद्धतीनं तुम्ही हा डेसिमल फॉर्म करू शकतात. फॉर एक्झाम्पल आणखी जर काही आपण उदाहरणं पाहिले, सपोज दॅट 29 divided 99 is equal to, its decimal form become as 2.232323. here 2 digit are repeatedly. तर या ठिकाणी जर आपण 23/99 हा जर भागाकार करून पाहिला तर 0.232323 असा येतो. म्हणजे याला आपण असं लिहू शकतो डायरेक्टली 0.23 बार, म्हणजे हे रिपीटेड होतात. तर हे जी काही रेष लिहिलेली आहे आपण वर, याचा मिनिंग असा असतो की दिस मिनिंग ऑर दॅट मिनिंग ऑफ रिपीटेडली 2 3, म्हणजेच या ठिकाणी 2 आणि 3च्या डोक्यावर जर आपण हे असं बारचं साईन काढलं तर याचा अर्थ असा होतो की हे रिपीटेड होतात किंवा रिपीटेडली येतात. तर हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे आणि या पद्धतीने आपण याचे सर्वांचे फॉर्म लिहू शकतो. याचबरोबर काही महत्त्वाचे ट्रिक आणि महत्त्वाच्या आयडिया पाहूयात आपण डेसिमल फॉर्मसाठी. सपोज 1/9 and its decimal form you can write directly. या ठिकाणी 1/9 आहे तर आपण इथं असं लिहू शकतो 0.1111 and so on. It's a magic like 2/9, then you can write directly 0.2222 and so on. 3/9 is equal to 0.333 and so on. 4/9 you should write 0.4444 and so on. It's a tricky division, म्हणजे हे एक ट्रिक आहे ज्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट त्याचा भागाकार लिहू शकतात. 5/9 मीन्स 0.5555 अँड सो ऑन. तर याचा उपयोग आपल्याला कुठं होतो तर परीक्षेमध्ये समजा जर तुम्हाला एखादा प्रश्न असा आला 0.666 ब्रॅकेट क्लोज इनटू 0.555 सो ऑन. तर याचं मल्टिफिकेशन करत असताना डायरेक्टली 6 मीन्स यू कॅन टेक 6/9 into 5 means 5/9 and its multiplication become 6 into 5 30/9 into 9 81 means its multiplication 30/81. याला जर पुन्हा आपण भाग दिला तर याला जर आपण 3 न भागलं तर याच ठिकाणी हा भागाकार पुढे कंटिन्यू आपण असं आपण लिहू शकतो 10/27. दिस इज द करेक्ट आन्सर. बोथ आर द सेम और करेक्ट आन्सर ऑफ दिस डेसिमल फॉर्म. तर डेसिमल फॉर्म बद्दल जे काही संकल्पना आहेत आणि स्पर्धा परीक्षेमध्ये या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. सो दिस टाइप ऑफ क्वेश्चन आस्क्ड इन कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. ऑल थिंग्स अबाउट डेसिमल फॉर्म वी कॅन लर्न हियर. नाउ वी सॉल्व द प्रॅक्टिस सेट 1.3 अँड क्वेश्चन in practice set 1.3 soon.
हियर द फर्स्ट क्वेश्चन प्रॅक्टिस सेट 1.3 सराव संच 1.3 मधील हा पहिला प्रश्न आहे आणि आपल्याला या ठिकाणी सांगितले खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. मीन्स राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन डेसिमल फॉर्म. तर या ठिकाणी आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये ह्याचं रूपांतर करत असताना किंवा लिहित असताना या ठिकाणी डेसिमल फॉर्म जर आपण पाहिला, हियर द फर्स्ट एक्झाम्पल इज 9/37. तर हा भागाकार करत असताना किंवा याचं डेसिमल फॉर्म करत असताना 9/37. तर 37 न 9 ला आपल्याला डिवाइड करता आलं पाहिजे. म्हणजे आता 37 चा टेबल आपल्याला माहिती पाहिजे. तर आपण 37 चा टेबल लिहून घेऊयात. 37 टूज. आता 37 चा टेबल कसा लिहायचा हे तुम्हाला माहिती आहे. तर याच्यामध्येच 37 प्लस केले की आपल्याला पुढचा टेबल मिळतो. तर आपण या ठिकाणी 37 प्लस करूयात. 7 7 14 कॅरी 1 74 मीन्स 37 टूचा 74 प्लस 37 करूयात या ठिकाणी. 7 and 4 1 11 कॅरी 1 1 1 मीन्स 101. नेक्स्ट 37 प्लस 7 and 1 8 1 and 3 4 and 1 148 plus 37 7 and 8 5 carry 1 8 and 1 means 185 and so on. अजून एक आणखी आपण 37 घेऊयात. 37 7 आणि 5 12 ला 2 हातच्याला 1 8 आणि 3 11 आणि 1 12 ला 2 हातच्याला 1 222. तर या पद्धतीनं हा टेबल आपल्याला जर समजा या पुढे पण टेबल जर आवश्यक असेल तर आपण असाच टेबल तयार करून घेऊयात. तर या ठिकाणी हा भागाकार करत असताना डायरेक्टली आपण भागू शकतो किंवा 9/37 या पद्धतीने सुद्धा आपल्याला सोडवता येतो. तर या ठिकाणी 9/37 सोडवत असताना या ठिकाणी 0चा सुरुवातीला भाग 0.0 सो हिअर 0 9. आता या ठिकाणी आपल्याला 37 न डिव्हिजन घेण्यासाठी इथे 0 घेऊयात. तर पहा 37 टूज 74 मायनस हिअर रिमेन्स 0 minus 4 means 10 minus 4 6 here 1 minus so 8/7 means 1. Now you can take 0. then 37 1 37 2 म्हणजे 37 1 37 37 2 74 37 1 111 37 चोक here 37 4 चा 148 so remains 2 1 0 then you can take 0. then 37 3s 101 and remains 9. तर पहा आता हे 9 या ठिकाणी जे 9 आहे तेच 9 इथं आलेलं आहे. पुन्हा हे 90 होईल आणि या ठिकाणी जर आपण डिव्हिजन दिलं तर पुन्हा 2चा भाग पुन्हा या ठिकाणी 74 मायनस 16 पुन्हा 0 पुन्हा 4 148 then remains 12 then 0 then 3 111 and remains 9 and so on. तर या ठिकाणी या भागाकारामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल 0.243 repeatedly comes so you can write here 9/37 is equal to 0.243 and so on means you can write 0.243 bar. तर या ठिकाणी याचं जे उत्तर असणार आहे 9/37 म्हणजेच 9/37. तर हे असेल 0.243 आणि हेच आपल्याला वारंवार उत्तर येणार आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे 0.4243. यानंतर पाहूया आपण सेकंड क्वेश्चन. यामधील दुसरा प्रश्न आहे 18/41. तर 18/41 सोडवत असताना पहा 18/41 42
याला तुम्ही 2 न भागू शकतात. 2 दुनी 4, 2 1 2, 92 18 म्हणजे हे येईल 9/21. तर आता 21चा टेबल तुम्हाला माहिती आहे. 21 1चा 21, 22चा 42, 23चा 36 63, 44चा 84, 45चा 105 and so on. You can write here 21 21 1 21 21 2 42 21 63 21 चौक 84 21 5 105 21 संघ 126 21 7 147 21 8 168 21 9 189 आणि 21 10 210. तर या ठिकाणी आपण आता डायरेक्ट टेबल जर भागत असेल तर या ठिकाणी पहा 9/21. सो 21 बिकम 0. तर या ठिकाणी 0 घेऊयात. 0चा भाग या ठिकाणी येईल 9. देन यू कॅन टेक पॉइंट अँड हिअर 0. तर आता 21चा जर आपण टेबल म्हटलं तर 21 1 21 21 2 42 21 63 21 चौक 84 84 मायनस हिअर 6. देन यू कॅन टेक 0. त्यानंतर 21 1 21 21 2 42 42 रिमेन्स 8 1. त्यानंतर या ठिकाणी 0 घेऊयात. त्यानंतर 21चा टेबल जर आपण म्हटला 21 1 21 21 2 42 21 63 21 चौक 84 21 5 5 दर्शी 21 26 21 7 47 21 8 68 नीचे. तर या ठिकाणी येईल 8 अँड हिअर 168. तर हे मायनस करूया. या ठिकाणी येईल 2 1 अँड 0. त्यानंतर हे या ठिकाणी 0 120. पुन्हा 21चा टेबल म्हणूयात आपण 5 पर्यंत. 21 5 105. पुन्हा या ठिकाणी 15 उरेल. त्यानंतर पुन्हा या ठिकाणी 0. पुन्हा 21चा टेबल म्हणूयात आपण. 21 7 147. हिअर 7 147 रिमेन्स 3 0. 21 1 21 आणि या ठिकाणी आलेला आहे 9. आता पहा हे 9 आलेलं आहे आणि इथं पुन्हा 9 आलेलं आहे. पुन्हा याला जर 0 दिलं तर पुन्हा हाच भागाकार पुन्हा रिपीट होईल. म्हणजे पुढे जर हा भागाकार आपण कंटिन्यू केला पुढे तर हे उत्तर असेल 0.428571 and then repeatedly 428571 then repeated 428571. म्हणजे या ठिकाणी हे रिपीटेशन होणार आहे असंच या पद्धतीनं. सो यू कॅन राईट द डेसिमल फॉर्म ऑफ 18/41 is equal to 0.428571 bar. This is repeatedly comes. तर या पद्धतीनं याचं रिपीटेशन होईल आणि या पद्धतीने याचं डेसिमल फॉर्म आपल्याला मिळेल किंवा दशांश रूप आपण शोधू शकतो. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 3. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 9/14. तर 9/14 मध्ये तर आपल्याला 14चा टेबल लिहावा लागेल. 14 1 14 14 2 28 14 3 42 14 चौक 56 14 5 70 14 संग 84 14 7 98 14 8 12 दर्श 14 9 26 14 10 140. दिस इज द टेबल ऑफ 14. तर हा 14चा पाडा लिहिल्यानंतर या ठिकाणी आपल्याला 14 न 9 ला भागायचं आहे. तर पहा 9/14. तर या ठिकाणी हा भागाकार करत असताना 0 हिअर कम्स 9 0. त्यानंतर 14 सख 84 म्हणजे या ठिकाणी येईल 684 6. पुन्हा या ठिकाणी 0 14 1 14 14 2 28 14 14 14 56. तर या ठिकाणी येईल 4
4 म्हणजे या ठिकाणी आपण 0 घेऊयात. तर या ठिकाणी 0 घेतल्यानंतर 14 1 14 14 दोन्ही 28 म्हणजे या ठिकाणी आपल्याला 2 ने भाग जाईल. 28 रिमेन्स 12 देन 0. त्यानंतर 14 8 12 दर्श या ठिकाणी येईल 8 म्हणजे या ठिकाणी येईल 112 म्हणजे या ठिकाणी येईल 8. पुन्हा 0 पुन्हा 14चा पाढा 14 पंचे 70. पुन्हा या ठिकाणी 10 उरेल. पुन्हा 0. त्यानंतर 14 7 98 या ठिकाणी पुन्हा 2 उरेल. पुन्हा हे 0. त्यानंतर 14 1 14 पुन्हा या ठिकाणी 6 उरेल. तर या ठिकाणी पुन्हा 60 होईल. आता पहा हे 60 तुम्हाला या ठिकाणी पण दिसतं. पुन्हा हे 60 आलेलं आहे म्हणजे पुन्हा हे रिपीटेड होणार आहे. म्हणजे आता या पुढे जो भागाकार असेल तो इथून पुढे जो रिपीटेड केलेला आहे. आता हे 14 म्हणजे 60 तर या ठिकाणी येईल 14 चौक 56. पुन्हा हे 4 येईल. पुन्हा हे 40 होईल. पुन्हा 40 28 म्हणजे या ठिकाणी पुन्हा आता याच्या पुढे 4 2 8 5 7 1 पुन्हा आपल्याला मिळेल 4 2 8 5 7 1 म्हणजे या ठिकाणी पहा हे जर 6 सोडलं तर या ठिकाणी त्याच्यानंतरचे जे संख्या आहेत या सर्व रिपीटेड होतात या इथपर्यंत याच संख्या तुम्हाला मिळतील. तर हा भागाकार करूनच तुम्हाला हे चेक करावं लागणार आहे आणि म्हणून याचं उत्तर तुम्ही असं लिहू शकतात 9/14 9/14 बरोबर 0.642851 आणि ह्या 4 पासून याला बार करायचं म्हणजे हे रिपीटेशन आहे याचा अर्थ असा होतो. तर याचं डेसिमल फॉर्म किंवा दशांश रूप जे आहे या पूर्णांकाचं किंवा परिमेय संख्येचं ते आहे 0.642851 तर या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतो. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 4. तर या ठिकाणी क्वेश्चन नंबर 4 आहे -103/5. तर हे मायनस नाही असं समजूयात आपण. तर या ठिकाणी 103/5 तर 5 ने या ठिकाणी भाग देऊयात. 5 1 5 5 दोन्ही 10 तर या ठिकाणी हे रिमेन्स 0 0 3 येईल. त्यानंतर या ठिकाणी 3 ला भाग जाणार नाही म्हणून हे पॉईंट. पुन्हा या ठिकाणी हे 0 पुन्हा 3 आणि दशांश चिन्ह या ठिकाणी शून्याचा भाग गेलेला आहे लक्षात घ्या. आणि मग दशांश चिन्ह पुढे पॉईंट घेण्यासाठी या ठिकाणी पॉईंट देऊयात कारण हा 0चा आपण या ठिकाणी डिव्हिजन लिहायला हवा आहे. तर यानंतर पुन्हा 30 आलेला आहे. 5 सख्ख 30 0 सो इट्स बिकम 103/5 इज इक्वल टू 20.6. यालाच आपण जर निगेटिव्ह साइन दिलं -1/103/5 इज इक्वल टू. नाउ वी सी द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5. यानंतर पाहूया आपण प्रश्न 5वा -11/13. तर या ठिकाणी -11/13 हे सोडवण्यासाठी पुन्हा आपल्याला या ठिकाणी 13 ने भाग घालावा लागणार आहे. तर हे 11/13 11 डिवायडेड बाय 13 तर या ठिकाणी 13चा भाग जात असताना 13 0चा भाग या ठिकाणी येईल 0.0 सो हियर 11 पुन्हा या ठिकाणी 0 द्या. त्यानंतर 13चा पाडा तुम्ही जर म्हटला 13चा टेबल तर 13 5 65 13 संग 78 13 सत्ती 91 13 8 104 तर या ठिकाणी येईल 8 आणि या ठिकाणी येईल 104. देन रिमेन्स 6 टेक 0 पुन्हा 13 1 13 13 2 26 13 3 39 13 चौक 52 या ठिकाणी 8 येईल. पुन्हा 0 पुन्हा 13 5 65 13 संग 78 पुन्हा या ठिकाणी येईल 6 78 या ठिकाणी पुन्हा रिमेन्स 2 पुन्हा 0 पुन्हा 13 1 13 पुन्हा 7 उरेल पुन्हा 0
पुन्हा 13 पाची 65, पुन्हा या ठिकाणी 5 उरेल, पुन्हा 50, त्यानंतर 13 1 13 13 2 26 13 39 अँड रिमेन्स 11. तर आता पहा या ठिकाणी या भागाकारामध्ये पुन्हा 11 आलेला आहे. रिपीटेडली 11 कम हिअर. तर पुन्हा हाच रिपीटेडली भाग येणार आहे, म्हणजे याचं उत्तर असणार आहे पुढे कंटिन्यू जर केला आपण भागाकार तर 0.846153 846,153 अँड सो ऑन, म्हणजे दिस इज द रिपीटेडली कम्स. तर यालाच आपण 11/13 इज इक्वल टू 0.846153 बार या पद्धतीनं डेसिमल फॉर्म लिहू शकतो किंवा हे या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट पार्ट, इररॅशनल नंबर. तर इररॅशनल नंबर म्हणजे काय किंवा इररॅशनल नंबर शोधायचे कसे, नंबर लाईनवर कसे दाखवायचे, हा भाग आपण लगेच पाहूयात. नाउ वी सी इररॅशनल नंबर्स अँड द कन्सेप्ट ऑफ इररॅशनल नंबर्स. म्हणजेच अपरिमेय संख्या म्हणजे काय, अपरिमेय संख्या ओळखायच्या कशा, अपरिमेय संख्या. तर याचं सिंपल आपल्याला डेफिनेशन पाहिजे. दोज नंबर हुज स्क्वेअर रूट वी कांट हॅव अ होल नंबर इट्स कॉल्ड इररॅशनल नंबर. म्हणजेच या ठिकाणी जर आपण वर्गमुळात 16 लिहिलं तर याचं वर्गमूळ तुम्ही होल नंबर लिहू शकता. यू कॅन राईट द स्क्वेअर रूट ऑफ 16 ॲज अ होल नंबर. स्क्वेअर रूट ऑफ 36 इज इक्वल टू 6. स्क्वेअर रूट ऑफ 47 इज इक्वल टू 7. These all are rational number. Numbers means square root 16, square root 36, square root 49, all rational numbers. या सर्व परिमेय संख्या आहेत. म्हणजे ज्यांची वर्गमूळ आपण काढू शकतो त्याला आपण परिमेय संख्या म्हणतो, आणि ज्याचं वर्गमूळ काढता येत नाही म्हणजे वर्गमुळात 10 माहिती आहे का तुम्हाला, नाही म्हणजे असेल तर ते पॉइंट मध्ये असेल, डेसिमल फॉर्म मध्ये असेल, होल नंबर नाही. वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5. वी कांट फाइंड द होल नंबर इट्स स्क्वेअर रूट. म्हणजे याचं स्क्वेअर रूट जे आहे ते होल नंबर मध्ये फाइंड आउट होत नाही. सो ऑल दीज नंबर आर कॉल्ड इररॅशनल नंबर. इररॅशनल नंबर्स, ऑल दीज नंबर आर कॉल्ड इररॅशनल नंबर्स. म्हणजे या सर्व अपरिमेय संख्या आहेत, अपरिमेय संख्या. या सर्व संख्या कशा आहेत, अपरिमेय संख्या. तर आता या अपरिमेय संख्या नंबर लाईनवर नेमकं शो कसा करायचा किंवा नंबर लाईनवर आपण शो कसं करणार हे आपण समजून घेऊयात. तर नंबर लाईनवर या रेषा शो करण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी एक मेथड आहे सिंपल अशी. स्क्वेअर रूट 2, स्क्वेअर रूट 3, स्क्वेअर रूट 5, स्क्वेअर रूट 7, ऑल दीज नंबर यू कॅन सी ऑन द नंबर लाईन. नाउ वी सी द प्रोसेस और द activity how to show irrational numbers on number line. Now we see show root 2 on number line. म्हणजे वर्गमुळात 2 ही संख्या रेषेवर कशी दाखवायची, म्हणजेच वर्गमुळात 2 ही संख्या रेषावर दाखवणे. तर वर्गमुळात 2 ही संख्या कशी दाखवायची, तर यासाठी आपल्याला एक सिंपल अशी थीम वापरायची. तर या ठिकाणी हे दाखवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला एक रेषा ओढून घ्यावी लागेल. तर या ठिकाणी आपण एक रेषा काढूयात. झिरो
1 2 1 2. तर या ठिकाणी आपण हे नंबर लाईन काढलेली आहे. हिअर 0 1 2 -1 -2. तर या ठिकाणी आता शो कसं करायचं पहा. तर या ठिकाणी हे 0 आहे. तर या ठिकाणी हे 1 युनिट आहे. 0 पासून या ठिकाणी 1 पर्यंत 1 युनिट, दुसरं युनिट, तिसरं युनिट. याला जर आपण ओ नाव दिलं, सपोज दॅट दिस इज अ पॉइंट ओ. तर या ठिकाणी हे 1 युनिट आहे. ओ पासून ह्या 1 पर्यंत, याला जर आपण ए नाव दिलं तर हे आहे पॉइंट ए. तर आपल्याला या ठिकाणी एक काटकोन त्रिकोण काढायचा आहे. काटकोन त्रिकोण आपल्याला या पद्धतीने काढायचं आहे की जेवढं ओ एचं अंतर आहे तेवढंच अंतर, म्हणजेच 1 युनिटच आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर पट्टीच्या सहाय्यानं आपण या ठिकाणी 90 डिग्रीचाच अँगल काढून घेऊयात, म्हणजे आपल्याला राईट अँगल काढणं सोपं जाईल. तर कोन माप युजिंग कोन मापक और प्रोटेक्टर यू टेक अ राईट अँगल ॲट द पॉइंट ऑफ ए. तर या ठिकाणी पॉइंट ए वर आपण राईट अँगल काढूयात. जॉइन दिस पॉइंट ए अँड तर हा राईट अँगल झाला. त्यानंतर याच्यावर आपल्याला 1 युनिट अंतर घ्यायचं आहे. तर आपण कंपासच्या सहाय्यानं 1 युनिट अंतर घेऊ शकतो. कंपासमध्ये आपल्याला 1 युनिट म्हणजेच 1 सेंटीमीटर किंवा 1 युनिट. तर या ठिकाणी पहा, हे जे अंतर आहे 1 युनिट, 0 to 1 तेवढंच डिस्टन्स आपण या ठिकाणी मार्क करू शकतो. आणि हे 1 युनिट अंतर घेतल्यानंतर वी कॅन जॉईन दिस पॉइंट. याला आपण पी नाव देऊयात. जॉईन द पी अँड ओ. आता पहा, हे जे अंतर आहे ओ ए, यू कॅन राईट हिअर OA is equal to 1 unit and AP also 1 unit. तर या हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे, इन दिस राईट अँगल ट्रायंगल OAP is right angle triangle, right angled triangle. In this right angle triangle, by Pythagoras theorem, म्हणजेच पायथागोरस थेरमचा जर आपण वापर केला तर या ठिकाणी आपण असं लिहू शकतो OP स्क्वेअर इज इक्वल टू OA स्क्वेअर प्लस AP स्क्वेअर. तर हे OA 1 आहे, 1 स्क्वेअर plus AP 1 square, so it's 1 and 1 is equal to 1 plus 1 is equal to 2 and OP is equal to OP square is equal to 2. taking square root of both side, म्हणजे दोन्ही बाजूचं जर आपण स्क्वेअर रूट काढलं तर OP is equal to square root 2 means the distance between OP. तर हे जे OP अंतर आहे या ठिकाणी, हे OP याची किंमत आलेली आहे वर्गमुळात 2, म्हणजे हे आहे वर्गमुळात 2 व्हॅल्यू ऑफ OP. तर या ठिकाणी जर आपण पायथागोरस प्रमेयाचा वापर केला तर काटकोन त्रिकोणामध्ये OP चा वर्ग बरोबर OA चा वर्ग अधिक AP चा वर्ग, या सर्व प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी वर्गमुळात 2 मिळतं. आणि या ठिकाणी आता कंपासमध्ये आपण OP इतका अंतर घेऊयात, OP. तर या ठिकाणी पहा, हा पॉइंट आहे O आणि हा आहे P. तर हे OP इतका अंतर आपण घेऊयात कंपासमध्ये, O and P. तर या ठिकाणी OP इतका अंतर घेतल्यानंतर
using compass mark as OP here. तर आता हे जर वर्गमुळात 2 असेल पहा स्क्वेअर रूट 2 तर हे पण अंतर वर्गमुळामध्ये 2च असेल. आणि जर आपण हेच लेफ्ट साइडला जर आपण मार्क केला असा तर हे पण वर्गमुळात 2 असेल परंतु हे निगेटिव्ह असेल. सो यू कॅन राईट हिअर this point, suppose that this point is C, so this C point is denoted as square root 2 and here this point is D minus square root 2. तर या पद्धतीने आपण वर्गमुळात 2 संख्या रेषेवर काढू शकतो. अतिशय सोपी स्टेप आहे, थीम आहे, तुम्हाला सहज हा प्रश्न सोडवता येईल. यानंतर याचाच वापर करून आपल्याला वर्गमुळामध्ये 3, वर्गमुळामध्ये 4 आणि वर्गमुळामध्ये 5 हे कसं काढायचं हे आपण समजून घेऊयात. तर आपण प्रॅक्टिस सेट 1.4 जर पाहिला आपण प्रॅक्टिस सेट 1.4 तर प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये ऑलरेडी ही आकृती दिलेली आहे. तुम्ही जर पाहत असाल तर या ठिकाणी आपल्याला वर्गमुळात 3 दाखवायचा आहे सांगितले. पहा प्रॅक्टिस सेट 1.4 पहा सर्वांनी, पुस्तक तुमच्या समोर असेल. तर प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये प्रश्न दिलाय. द नंबर रूट 2 इज शोन ऑन अ नंबर लाईन. स्टेप आर गिवन टू शो रूट 3 ऑन द नंबर लाईन युजिंग रूट 2. फिल द बॉक्सेस प्रॉपरली अँड कम्प्लीट द ऍक्टिव्हिटी. तर आपल्याला या ठिकाणी वर्गमुळात 2चा वापर करून वर्गमुळात 3 दाखवायचा आहे. तर आपण याच ठिकाणी ती आकृती पूर्ण करूयात. तर वर्गमुळात 3 कसं करायचं, आता तुमच्याकडे ऑलरेडी ही आकृती दिसते. ही आकृती तुमच्याकडे आहे ऑलरेडी, पुस्तकामध्ये पण दिली आहे. तर ही आकृती पुन्हा तुम्हाला रिपीट काढावी लागेल. आणि आता वर्गमुळात 3 कसं दाखवायचं तर पहा दिलेल्या आकृतीमध्ये या ठिकाणी जो बिंदू C आहे, हिअर द पॉइंट C, या ठिकाणी आपल्याला काटकोन काढायचा आहे किंवा लंब काढून घ्यायचा आहे. तर पॉइंट C चा जर विचार केला तर हा पॉइंट C पुस्तकामध्ये या ठिकाणी पॉइंट C च दिलेला आहे. तर या ठिकाणी जर आपण लंब काढला तर या ठिकाणी मार्क करून घेऊयात. तर पॉइंट C मधून जाणारा हा लंब आपण या ठिकाणी ड्रॉ करतोय. तर पहा आता हे OC जे अंतर आहे OC हे किती आहे रूट 2. डिस्टन्स बिटवीन OC रूट 2. देन टेक 1 सेंटीमीटर 1 युनिट ऑन द परपेंडिक्युलर फ्रॉम पॉइंट C. तर या ठिकाणी हे 1 युनिट अंतर आहे. एवढंच अंतर आपण या ठिकाणी पॉइंट C वर पण घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला पॉइंट C and here the point if is given, तर याला जर आपण E नाव दिलं तर हा पॉइंट E आणि O जोडून घेऊयात. यानंतर आपल्याला या ठिकाणी एक त्रिकोण दिसेल OCE. तर या ठिकाणी फक्त नावं चेंजेस आहेत, थोडे नावं चेंज करून घ्या, तुम्हाला हा प्रश्न सोडवता येतो. तर या ठिकाणी पहा आता पायथागोरसचा जर प्रमेयाचा वापर केला आपण कुठं या ट्रायंगल मध्ये तर आपण समजून घेऊयात नेमकं थीम काय आहे. त्रिकोण OEC हा काटकोन त्रिकोण आहे. हा 4.1 मधील आपला पहिला प्रश्न आपण सोडवतोय, लक्षात घ्या. वर्गमुळात 3 दाखवणे. तर हा जर काटकोन त्रिकोण असेल तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार तर आपण या ठिकाणी लिहू शकतो OE चा स्क्वेअर इज इक्वल टू OC स्क्वेअर प्लस CE स्क्वेअर. तर OC किती आहे रूट 2. तर पहा हे OC डिस्टन्स रूट 2 स्क्वेअर प्लस CE मीन्स 1 युनिट, इट्स स्क्वेअर इज इक्वल टू रूट 2 चा स्क्वेअर म्हणजे हे 2 आलं प्लस 1 इज इक्वल टू 3 मीन्स OE स्क्वेअर इज इक्वल टू 3. तर या ठिकाणी OE स्क्वेअर इज इक्वल टू 3 जर असेल OE स्क्वेअर इज इक्वल टू 3 टेकिंग
स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड म्हणजे दोन्ही बाजूचं जर आपण वर्गमूळ काढलं तर OE बरोबर √3 म्हणजे या ठिकाणी OE हे जे अंतर आहे ते असेल √3. तर या ठिकाणी कंपासमध्ये आपण OE इतकं अंतर घेऊयात OE. तर या ठिकाणी हे O आणि हे E. तर हे OE इतकं अंतर घेतल्यानंतर या ठिकाणी कंपासमध्ये लोखंडी टोक या ठिकाणी OE वर जर घेतला आपण तर हा चाप आपण ओढून घेऊयात. तर हा चाप या ठिकाणी दिसतो, याला जर आपण F पॉइंट दिलं, F पॉइंट F, तर हा पॉइंट F आपल्याला √3 शो करतो, √3. आणि तेच सेम डिस्टन्स जर आपण लेफ्ट साइड ऑफ 0 जर या ठिकाणी केलं आपण तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी आपल्याला -√3 दाखवता येतं. हिअर द पॉइंट G -√3. तर या पद्धतीने आपण √3 आणि -√3 हे दोन्ही पॉइंट दाखवलेले आहेत. यानंतर आपण पाहूया प्रॅक्टिस सेट मधील क्वेश्चन नंबर 2. संख्या रेषेवर वर्गमुळात 5 ही संख्या दाखवा. तुमच्याकडे जर प्रॅक्टिस सेट असेल तर तुम्ही पाहू शकता. आपला जो दुसरा प्रश्न आहे तो आहे शो द नंबर्स √5 ऑन द नंबर लाईन. तर हा √5 चा प्रश्न आपण सोडवून घेऊयात लगेच. तर या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे शो द नंबर्स √5 ऑन द नंबर लाईन. तर या ठिकाणी हा प्रश्न सोडवत असताना पहा, संख्या रेषा सुरुवातीला आपण घेऊयात काढून. या ठिकाणी हिअर 0, युनिट 1, युनिट 2, 1 and 2. तर याच संख्या रेषेवर आपल्याला आता √5 शो करायचं आहे. तर √5 करत असताना पहा, दिस इज 0, 1, 2, -1, -2. तर या ठिकाणी जिथे 2 आहे, 2 दिसतं तुम्हाला. त्या ठिकाणी आपल्याला लंब काढून घ्यायचा आहे. पहा या ठिकाणी हे जे 2 आहे या ठिकाणी आपण हा लंब काढून घेतोय, परपेंडिक्युलर. 2 लाच का लंब काढायचा हे आपल्याला यानंतर लगेच समजेल. तर हे आहे 2, 2. याला आपण O पॉइंट देऊयात. दिस इज पॉइंट O, दिस इज पॉइंट A. तर या ठिकाणी हा काटकोन त्रिकोण तयार झाला, म्हणजे काटकोन तयार झाला. यावर आपल्याला 1 युनिट अंतर घ्यायचं आहे. तर हे 1 युनिट जे अंतर आहे आपण या ठिकाणी कंपासमध्ये 1 युनिट या ठिकाणी पाहूयात, 0 to 1. तर इतकंच अंतर आपण या ठिकाणी घेणार आहोत ऑन द परपेंडिक्युलर. दिस इज 1 युनिट. हिअर द पॉइंट B. नाउ जॉइन पॉइंट O and B. Here a triangle form OAB. तर आपण असं लिहू शकतो पहा, त्रिकोण OAB is right angled triangle. Triangle OAB is a right angled triangle and by Pythagoras theorem म्हणजेच पायथागोरसच्या थिअरम नुसार यू कॅन राईट हिअर OB square is equal to AB square plus AO square. Here AB means 1 unit, 1 square, plus OA is equal to 2 square, then 1 plus square of 2 is equal to 4 is equal to 5, and OB is equal to OB square is equal to 5. Taking square root of both side, taking square root of both side
म्हणजे दोन्ही बाजूचं जर आपण वर्गमूळ घेतलं या ठिकाणी तर OB इज इक्वल टू √5. OB इज इक्वल टू √5. तर या ठिकाणी हे आता √5 जर आपण ड्रॉ करायचं असेल, डिस्टन्स बिटवीन OB इज इक्वल टू √5. तर हे √5 जर आपण कंपासमध्ये घेतलं तर पहा पॉइंट O टू B, हिअर पॉइंट O and the distance between OB is √5. So take this distance and draw a curve. तर या ठिकाणी हे डिस्टन्स योग्य घ्या, कारण हेच डिस्टन्स आपल्याला ॲक्युरेट. तर या ठिकाणी पहा हे डिस्टन्स योग्य घ्या, पॉइंट ओवर ठेवून हा चाप आपण काढून घेतोय. and here also. So that point C and here D, C means √5 because OB same as OC and here OD also -√5. तर या पद्धतीने या ठिकाणी आपण √5 हे संख्या रेषेवर दाखवलेला आहे. यानंतर आपला जो तिसरा प्रश्न आहे, संख्या रेषेवर √7 ही संख्या दाखवा. संख्या कशी दाखवायची या ठिकाणी मी प्रॅक्टिकली करून दाखवतो, त्याची प्रोसेस मात्र तुम्ही लिहा. तर नेमकं कसं दाखवायचं √7, तर पहा या ठिकाणी आता याच गणिताला आपण कंटिन्यू करूयात, नाहीतर आपण डायरेक्ट थर्ड क्वेश्चन सेपरेटली सॉल्व्ह करूयात. तर √7 कसं शो करायचं, तर √7 फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला √6 फाइंड आउट करणं गरजेचं आहे आणि √6 फाइंड आउट करायला आपल्याला √5 माहिती असणं गरजेचं आहे. तर आपण स्टेप बाय स्टेप या ठिकाणी सॉल्व्ह करूयात. Here is the number line and तर पहा आता √7 फाइंड आउट करण्यासाठी या ठिकाणी ही नंबर लाईन आपण काढलेली आहे. शो द नंबर √7 ऑन द नंबर लाईन, म्हणजे वर्गमुळात 7 ही संख्या रेषेवर कशी दाखवायची. सपोज दॅट हिअर 0, 1, 2, 3, 4, हिअर -1, -2, -3. तर पहा तर पाहूया सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी ज्या ठिकाणी 2 आहे या ठिकाणी एक लंब काढून घ्यायचा आहे 90 अंशाचा. खून करून या ठिकाणी आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करतोय. तर हा परपेंडिक्युलर आपण या ठिकाणी ड्रॉ करूयात. हा परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यानंतर या ठिकाणी 1 युनिट, म्हणजे जेवढा आपण या ठिकाणी 1 युनिट अंतर घेतलेलं आहे तेवढंच अंतर आपण या ठिकाणी घेऊयात, 1 युनिट. त्यानंतर दिस इज पॉइंट O, जॉईन द पॉइंट हिअर. तर या ठिकाणी हा जर B पॉइंट असेल, हा पॉइंट A आहे समजू, हा B. तर हे अंतर 2 आणि हे BA1 म्हणजे हे होईल वर्गमुळात 5. तर सुरुवातीला आपल्याला वर्गमुळात 5 काढून घ्यावं लागतं, कारण वर्गमुळात 5 काढलं तरच आपल्याला पुढचं वर्गमुळात 7 काढता येतं. तर या ठिकाणी पहा वर्गमुळात 5, आता जी प्रोसेस केली होती आपण सेम. तर या ठिकाणी लोखंडी टोक ठेवूयात आपण आणि कंपासच्या सहाय्यानं √5 या ठिकाणी आपण ड्रॉ करतोय. हिअर दिस इज √5. तर या ठिकाणी पुन्हा आपल्याला एक लंब काढायचा आहे. √5 च्या ठिकाणी
draw a perpendicular from root 5 if he point C तर हा परपेंडिक्युलर आपण काढलेला आहे ॲट द पॉइंट ऑफ रूट 5. टेक 1 युनिट डिस्टन्स ऑन दिस परपेंडिक्युलर. तर याच्यावर पण आपण 1 युनिटची खूण करून घेऊयात. दिस इज 1 युनिट अँड जॉईन दिस पॉइंट डी विथ पॉइंट ओ. तर या ठिकाणी हे जी लेंथ ऑफ ओडी आहे तर पहा या ठिकाणी आता ओ सी जे आहे ते आहे रूट 5 अँड सी डी जे आहे ते 1 युनिट. तर हे जे ओ डी दिसतं हे आहे रूट 6. त्यानंतर आपण रूट 6 इतकं अंतर घेऊयात कंपासमध्ये. तर या ठिकाणी लोखंडी टोक ठेवूयात आणि रूट 6 ड्रॉ करूयात. This is root 6. This point E shows root 6. त्यानंतर रूट 6 च्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी लंब काढायचे आता रूट 6. This is perpendicular at root 6 and the point E, and then take 1 unit distance on the and this is point F and join the point O and F. Now here तर आता या ठिकाणी आपल्याला थोडी माहिती लिहावी लागेल. त्यामध्ये त्रिकोण OFE हा राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल्ड ट्रायंगल म्हणजे हा काटकोन त्रिकोण आहे आणि या काटकोन त्रिकोणामध्ये तुम्ही OF चा वर्ग बरोबर OF स्क्वेअर इज इक्वल टू OE स्क्वेअर प्लस EF स्क्वेअर लिहू शकतात. OE म्हणजे वर्गमुळात 6 चा वर्ग अधिक 1 चा वर्ग मीन्स 6 प्लस 1 इज इक्वल टू 7 मीन्स OF स्क्वेअर इज इक्वल टू 7 अँड टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड OF इज इक्वल टू स्क्वेअर रूट 7. सो हियर द डिस्टन्स बिटवीन OF रूट 7 अँड टेक द डिस्टन्स इन कंपास. तर या ठिकाणी पुन्हा तुम्हाला OF इतका अंतर घ्यायचं कंपासमध्ये. पॉइंट OF आणि कंपासमध्ये OF इतका अंतर घेतल्यानंतर या ठिकाणी पॉइंट लोखंडी टोक ओवर ठेवा आणि OF मधून जाणारा दिस पॉइंट शो स्क्वेअर रूट 7. तर या ठिकाणी आपण जर G नाव दिलं तर हा आपल्याला रूट 7 हा पॉइंट शो करतो. मीन्स द डिस्टन्स OG is equal to root 7. In this way we show the root 7 on the number line. तर या पद्धतीने आपल्याला वर्गमुळात 7 हे संख्या रेषेवर दाखवता येते. तर अशा पद्धतीने आपण रॅशनल अँड इररॅशनल नंबर याबद्दलची सर्व माहिती पाहिलेली आहे. यानंतर सेकंड चॅप्टर पाहूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये लगेच. भेटूया आपण लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.